म्हणे हा काल आहे ना एक स्थळ आलो होतं बरं का मला. हिला मग आता ह्या वयात स्थळ यायचं म्हणलं तर लय मोठी गोष्ट नाही का. काय झालं नाही गंडन राव. का काय म्हणतात लोक ती ते म्हणतात ते की बाबा पोरग कामाला पाहिजे. आता आपण कामावर नाही, पोराकडे शेती पाहिजे, शेती नाही. आता आपलं गावात कसं तुला माहिती आहे की नाही, म्हणजे पुढारपण करायचं त्याच्यावर काय होतं, आपल्याला भाकरी भेटती त्याच्यावर जागायचं. आता हे लोकांना सगळं माहिती, आपण कशाला खोटं बोलू बुवा. आता आपण सगळं खरं खरं सांगितलं तर त्यांना काय पटलंच नाही बुवा. तसं काय नसतं मग अरे काय माहितीये का शेवटी योग योग असतो. आता माझ्याकडे बघ पैसा आहे वीस आहे सगळे हा तरी मी राखडलोय का नाही. वाईटच आहे राव. हा मग अरे काही लोकांच्या मागण्या झाल्यात आता हे पाहिजे ते पाहिजे सगळं कसं आपल्याकडं. आणि खरी अडचण काय झाली माहितीये का, घरचे जेव्हा पोरगी बघत होते का तेव्हा मी म्हणलो नाही थांबा थांबा आत्ताच नाही असं म्हणत म्हणत पुढे ढकललं. आणि आता लोक डायरेक्ट म्हणतात अरे ह्याचं इतक्या दिवसात झालं कसं काय नाही आणि आम्ही कसं काय पोरगी द्यायची. अरे सेम गत माझी पण तशीच झाली ना. अरे पोरगी जेव्हा घरचे पोरी बघत होती तेव्हाच मी काय, ही पोरगी आवडती तिला घे गाडीवर, ती पोरगी आवडती घे तिला गाडीवर. याच्यामुळे साऱ्या गावामध्ये झालं बोबाटा. आता कुणीच पोरगी द्याय ना. इकडून तिकडून कसं तरी जुळून येत तर मग त्यांचे डिमांड म्हणजे मागण्या एवढ्या बाबा काय सांगू नको रे बाबा. बरं आपल्याला खोटं तर काय पटत नाही, हा. द्यायचं तोंडाला एकदम उघड. आणि पोरगी बघायला आले की आपल्या पोरच्या वयात निघतो 10 आणि 8 वर्षाचा अंतर. हा ना राव. कस काय तयार बरं व्हायचं चल ठीक आहे ना, वयाचं काय नसतं रे प्रेमामध्ये, ते सगळं होऊन जातं. अरे पण पोरीपेक्षा पोरीची आई बाप नाही तुमच्याकडे एवढंच पाहिजे, नाही मग पोरगा तिथं शिकलेलंच पाहिजे, एवढं कुठं असतं होय. लय अवघड झाले राव. आजकालचं आहे ना, तुला सांगू मला हे गोष्टी पटतच नाही. सरळ कसं पाहिजे माने, पोराला पोरगी पटली ना बाकीच्यांनी मध्ये ढवळा करायचं नाही बाबा. हा ते केल्याशिवाय बळ तरी राहतात का लोक. त्यांना तेच लागतंय नाही तर काय. लय बेकार काम. मला तर वाटतंय ना आपणच आपल्यासाठी पोरगी बघायला पाहिजे. बघायलाच पाहिजे बाई. घरच्यांच्या भरोशावर नाही कोणाच्या भरोशावर नाही कशी थांबायचं. का असं ना मग आपल्याला हा करून टाक. मी तर म्हणतो फक्त मन सांभाळलं पाहिजे आणि 2 टाइमचं भाकरी व्यवस्थित केलं पाहिजे, एवढीच पाहिजे आपल्याला, जास्त काय आपल्या अपेक्षा नाही. हा मी तर तेच म्हणतो सरळ आपलं आपण बघून टाकायचे आता. मी कशाला आरशात पाहू ग, मी कुणाच्या बंधनात राहू ग, मीच माझ्या रूपाची राणी ग, मीच माझ्या रूपाची राणी ग, मीच माझ्या रूपाची राणी ग, मी कशाला आरशात पाहू ग. आईला कोण आहे रे ही? पण साडी घातली म्हणजे लग्न झालं असं हिचं. हा ते पण आहे बाबा खरं. मंगळसूत्र काय दिसलं ना बाबा मला गळ्यात. मग काय सांगतात नाही ती गाणं म्हणत चालली होती ना मोबाईल बघत गाणं म्हणत. अरे अरे म्हणजे काहीतरी वेगळंच दिसतं मला. ती व्हिडिओ काढाय पुरती साडी घातली असं लग्न नसून झालं तिचं. बाबा म्हणायला हुशार होतं. बरोबर बोलला. काय माहितीये का फक्त आपणच रखडलेलं नाही जगात, बाकी बी कोणीतरी रखडलेले आहेत ना आपल्यासारखे. ठेवलं देवाने आपल्यासाठी. वा देवा वा, तुझी खरंच लिला हा परंपार आहे की नाही. तू एवढा का खुश होतोय. आता मग देवाने आपल्यासाठी ठेवलं म्हटल्यानंतर मग ते आपल्यासाठीच आहे ना. आपल्यासाठी म्हणजे माझ्यासाठी का तुझ्यासाठी. मग आता हे ठरवावं लागेल मग आपल्याला. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. 10, 20, 30, 50, 60, 100. बर चल आता माझ्यासाठी तुला आहे ना थोडीफार मेहनत घ्यावीच लागेल. आपण दोघं जाऊ, बहुतेक ते ना गार्डन मध्येच गेलेलं दिसते बरं का मला. काय बर. आपण हळूच तिच्या मागे जाऊ आणि डायरेक्ट मुद्द्याचं बोलून टाकू. काय ठीक आहे. आणि आता तू म्हणतोय ना मेहनत घ्यायची, घेऊनच टाकू. हा काय माहितीये का आपण काय छेडणार बिडणार आहे का तिला. नाही स्पष्टपणे डायरेक्ट विचारायचं लग्न करणार का, आम्हाला तुझ्याशी लग्न करायचं. तेच तर विचारायचंय, मला तुझ्याशी लग्न करायचं. हा बस चल आता बिंदास. तुम्हें अपना बनाने की कसम खाई है तेरी नस नस में बन के तू नगू समाई है तेरा मेरा मिलन होगा. हाय का काय भारी गाणी म्हणती रे. म्हण्या हा आवाज किती तिचा मंजूळ आहे रे. चालायचंच हा आईला बरं आहे लग्नानंतर गाणी म्हणून दाखवून मला. जसा तिचा आवाज आहे
तसं तिच्या हाताला किती चव असेल रे. हा ना, स्वयंपाक बिपाक करून खाऊ घालेन मला. मग तसा काय? मी लग्नाच्या टेन्शननी वाळून चाललोय राव पार मी. हो, तो किलो किलोने वाळत चाललाय रे. हा ना. काय म्हणतो मान्या, हा, जाऊन बोलायचं का? बोलायचं डायरेक्ट. हा, हीच खरी वेळ आहे. जोडा बिडा सुट होते ना आमचा. का तुझ्या एकट्याच बघतोय काय? मग आता मी पण बिना लग्नाचं आहे. मग आता तिचं लग्न राहिले म्हणलं तिची एखादी बहीण बिन असेल की. आणि नसतं तर मग काय करशील? नाही नाही नाही, आता एक काम करू. ज्याला पटन त्याला पटन आणि ते 10-20 केलेलं करून बघू ना. कोणाच्या प्रेमामध्ये किती टाकले समजन ना. हे असं नाही बरं का, हे चिडी खेळतोय मग मी चाललो, मला नाही खेळायचं. ऐकणार रे, आता आपण लहानपणापासून असं कधी केलंय का सांग बरं? बरं चालते, चल अरे एक काम प्रेमाचा कर. विषय आहे. सोपी आयडिया सांगू का? हा बोल. तिथं जायचं, हा ज्याला हो म्हणून त्याला हो म्हणून. हा चल. चालतोय ना? हा चल, डन डन डन. हा. ओके. काय बाई, काय बोर होऊ राहिलं बाई. दिवस नमस्कार. नमस्कार. नमस्ते नमस्ते. इकडे इकडे. हा नमस्ते. माग माग चालले का तुम्ही दोघं पण होय? हा आता असंच समजा. काय माहितीये का, का? तुमचा आवाज लय आवडला आम्हाला. हा वय कसं आहे माहितीये का, हा. फुलाच्या वासाने कसा भुंगा खेचला जातो तसं तुमच्या आवाजावर आम्ही बॉंग 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 करीत खेचलो गेलो. हा वय हा. लय आणि आवडलं, तुमचा हा वय? आवाजच नाही हो. तुम्ही खूप छान नाचतात बरं का, मोबाईल घेऊन आम्ही बघितलं मगाशी. कुठून लावून पाहिलं का हा बाई? म्हणजे मला हे म्हणाय तुमचं ध्यान माझ्याकडेच होतं अहो, दोघं. मागासपासून तुमच्याकडेच बघत होता आम्ही. बरं तो नाव काय? माझं नाव, हा मला सगळी मान्या म्हणतात. म्हण्या हा म्हण्या हा. बया तू मला सगळं प्रेमाने जाग्या म्हणतात. जग्या हा. ते जग तर नाही ना, कोणता जग? म्हणजे तुम्ही काय खाता हो सकाळी सकाळी? पोय. होय ना, हा म्हणून तुम्हाला समजलं जग जग. लयच कवळे हसत बाय, लयच नाजूक आहे तुम्ही दोघं पण. आता तुम्ही असं बोलल्यानंतर आता आमच्या पोटात तर गुदगुला व्हायला लागला. होय ना मान्या? त्याचं काय अजून बिन लागण्याचे म्हणून कवळे नाजूक राहिले आम्ही. वय जग हे तर लय नाजूक आहे. हा? हा काय आहे? ते किलो किलोने नाजूक आहे आणि मी किलो किलोने नाजूक आहे. बरं मी काय म्हणतोय, हा तुमचं नाव काय आहे? माझं नाव मोनी. अयो मोनी. हा. मोनी सारखं वाटतं, मोनी मांदेसारखं. ए, असं काय म्हणतो मला? माझं नाव युनिक नाव आहे. प्रेमाने हा वय हा हॅलो मोनी. बरं काय? बरबाद झाले. हा मी काय म्हणतोय, बोल ना. तुम्हाला कधी पाहिलं नव्हतं इथं. मला का? हा. पण मी ना माझ्या मावशीकडे आलेले. मावशीकडे आला. हा माझी मावशी इथं. हा. आपण तुमच्या गळ्यात काही दिसत नाही हो. माझं लग्न झालेलं आहे, पण माझा ना घटस्फोट झालेला आहे. अरे देवा देवा, कसं काय हो असं झालं? आता नवरा पेताड खाताड. हे बेकारच होता नवरा तुमचा. आम्ही दोघं सुद्धा निर्व्यसनी आहे बरं का. हा वय? सुपारी सुद्धा खात नाही आम्ही, बडीशेप सुद्धा नाही नाही. का? हा. बाय 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 बाय, तुम्ही तर चांगलंच म्हणावा मग तर. चांगलं म्हणजे आणि बाई पण नाही आणि बाटली पण नाही. हा का? मग बाय मला अशी निर्व्यसनीच आवडत आहेत बाय मला. तुम्ही काय म्हणा. आवडतात होय तुम्हाला हा निर्व्यसनी? निर्व्यसनी माणूस आवडत मला. मग आमच्या बाबतीत काय विचार असं करता? बेवडं खावडं नाही आवडत. नाही मी काय म्हणतोय, हा मग तुमच्या मावशीने लग्न फिरण्याचा विचार केलाय का नाही तुमच्या? माझ्या मावशीने केला बर का, ती पोरग पाहणार आहे म्हणून मी इकडे आले. अच्छा, म्हणून आले होय. हा हा. म्हणून आले बर का. आता तुमच्या मावशीला आमचं ओळख करून द्या, आहे की नाही? मावशीला म्हणाव तुझा तारास वाचला, हा, पोरं बघत बसू नको. अजिबात नाही. हा व्हय? पण मला एवढं सोन्यासारखे पोर असलं तुम्हाला कशाला हुंड घालायची गरज आहे? हा खरं आहे तुमचं. पण मग? मला हे म्हणायचं, हा, बरं तुम्ही खरं खरं सांगा मला दोघं पण. हा. तू काय काम करतो रे? मी हा काय करतो म्हणजे, गडगंज पैसा आहे आपल्याकडे. हे बघा, अयो तू तर लईच दिसतो बाई पैशावाला. आणि तू रे? हा, माझ्या कंपन्या आहेत 2-3. हा वय हा, बाई. कंपन्या म्हणजे कंपन्या त्याच्या नाहीयेत, मग त्या कंपन्यांमधलं भांगार गोळा करता ते. बाई. हा वय हा बाय बाय त्याला बाय. स्क्रॅप म्हणतात, स्क्रॅप स्क्रॅप. हा स्क्रॅप पण ते एकच आलं बरं का. पण आता त्याचं सोडा, माझ्याकडे बघा तुम्ही. अरे पण तुझ्या नाही ना बाबा कंपन्या. आणि ऐक ना म्हण्या, दाखवते अंगठ्या. बाबा बाबा लईच भारी बाय, मस्त. गळ्यात पण चैनी पिंडी दिसते. हा साखर पुडा झाला की होणाऱ्या बायकोला एक एक चेन अंगठी देऊन टाकायची. फक्त एक एक. 2-2. हा व्हय? आपलीच बायको आहे, त्याला काय हाय काय करायची. हा, तू तर लईच पैशावाला दिसतो भाऊ. आणि बघ आणि ऐक ना, पण मी बाई नाही, पोरगी बर का, जवान ते पण. पोरगी आहे. हा
मी बी तसा पोरगाच आहे बरं का अजून. लय कावळा. हा मग मी काय म्हणतोय हा. येतो एक दिवशी निवांत मावशीकडे बोलायला सगळं. अरे एक दिवस काय आजच बोलून घेऊ टपकन ते पण मला आजच? पण उशीर नाही करायचा. अरे पण हा. माझं काय आहे? लयच भारी होत काय म्हणलं चालतंय आपली काय हरकत नाही बरं का. हा हे बघ ना हे बघ ना दत्तार माग. अरे आता तू तिकडे कोपऱ्यात बस जरा आम्हाला पुढे आमच्या भविष्याबद्दल बोलू दे ना जरा. माझ्या भविष्यात काय म्हणे आपलं ठरलं होतं ना राव. बघू आमच्या लग्नाच्या वरडात आली एखादी पोरगी तर देऊ तुझ्या लग्नाचा बार ओढून. ले नाजूक हसताय तुम्ही. मग मी कवळे आहे ना एकदा हसून दाखवा ना. पाहिलं ना किती छान असते असते का नाही. हा मग आवडलं ना तुम्हाला. आवडली म्हणजे मानव काय माहिती का काय. तुम्ही प्रेमाने लाडाने असं एकदम मोनिका म्हणत जा मोनिका ओ माय डार्लिंग. चालन चालन बर का. मी काय म्हणतो का बरं असं तुटक तुटक जाता असं जवळ बसाव की. मी काय म्हणतो माहितीये का बोला, आता बोला. डायरेक्ट आपण हित नाही का हा. मावशीकडे जाऊ आणि डायरेक्ट लग्नाची तारीखच काढू. हा का हा हा बाय हा बाई कसं थोड्यासाठी चांगला यायला उशीर कस काय अरे पण म्हणे माझं काय काय म्हणजे काय डायरेक्ट आता तू यायचं आमच्या लग्नात बुंदी वाढायला हायवेच करायची नाही आता. आणि ऐका ना तुम्हाला सांगायचं अजून एक आपलं पोरग झालं ना याला मामा म्हणायचं. आमचं पोरग झालं मामा म्हणून बर का तुला. तुमचं तोडायला चांगलं शिवून दिसेल. जग्या मामा. काय करते ए तुला वाटतं काय लाजबी जा कोणाला बी आई म्हणतो का जा पुढे चल. माझी आई आहे ती. काय करते तू हा? ए म्हणे बघ तुझं पोरग आला बघ पोरग. ना काय थोडी बाप आहे. अरे ऐक बाळा ना. ए बाळा त्याला म्हणे पप्पा म्हण 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 म्हण. ए आई काय चाललंय हे कोण तुमचं पोरग आहे काय. म्हणू हे माझं ना पहिल्या नवऱ्याचं पोरग आहे. असं आहे काय. हा. हा 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 म्हणजे एवढं मोठं पोरग आहे तुम्हाला. आता माझं नाही म्हणलं माझ्या पहिल्या नवऱ्याचं आहे तर. हा ते बी करे बर का पण आपल्याला नको बाबा हे. म्हणे तुझं कसं होईल माहिती का म्हणजे तुला रेडीमेड बायको आणि त्याच्या बरोबर रेडीमेड पोरग पण. अरे गोट्या म्हणतात मला गोट्या. हा एक काम करा बरं का तुम्ही कसं आहे माहिती का चालू व्यवसाय त्याचा चांगला आहे त्याच्या बरोबरच लग्न करा तुम्ही आपल्याला नको बरं का. नको 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 असं नको. काय करते म्हणे अरे मी किती चांगली आहे, मी किती सुंदर आहे, मी किती जवान आहे. मग पहिल्या नवऱ्याचं मी सांगते त्या डोक्यात शपथ मेल्या. अहो तुमचं पोरग जेवणीत आलंय आणि तुम्ही काय ते जेवण राहिला आता आपल्याला नाही करायचं लग्न. अहो जवळपास ठेवून मी संगतात वाटतंय ना. असं काय करता. काय सांगायचं नाही मी अजून लहान आहे. मला नाही यांच्या संग लग्न करायचं आहे म्हण्या संग. हा हा परत सांगितलं नाही म्हणशील तू उद्या तुझी बायको आली ती मला सांभाळीन नाही सांभाळीन तू जर बायकोचं ऐकलं राशीन वाहिली मग माझी पुढची सोय कोण मला कोण आधार देईन सांग बरं गोट्या मला. ए भाऊ मला नाही करायचं हिच्याशी लग्न बाबा आपल्याला नाही जमणारी. ए म्हणे आधी तर लय उर सुटलं होतं तुला करे ना आता काय म्हणतो नाही करायचं रे. आता इच्छाच मिटली माझी. का म्हण रे. अजिबात नाही जगे तुला करायचं असेल तर बघा आपण नाही करणार. अरे बाबा मला पण नाही करायचं लग्न ते रेडीमेड बायको रेडीमेड पोरग तुलाच ठेव मला नको. नाही वाटून तुझी बायको तू तर मला तर लय उर सुटलं तुला पण. मला कुठं मला तर तू रिजेक्ट केलं मी नाही करणार लग्न. त्यालाच तुम्ही लय आवडलं होतं बरं का रस्त्याने येताना तुमच्याच गप्पा मारित होता तो. हा का हा वय रे जागे मग तुम्हाला तोच आवडला होता काय म्हणला. काय नाही मी म्हणतो त्यांच्यासोबतच लग्न करा तुम्ही. त्यांच्या सोबत करण लय उर सुटलं होतं तुला. हो. अरे तुम्ही दोघं इथं काय करता आपण काय नाही बसलोय. बसले तुमच्या दोघांच्या बायका गावभर तुम्हाला धुंडाळी देत. काय काय हा. यांचं लग्न झालं काय. लग्न त्याला 4 पोरं आहेत आणि याला 3 पोरं आहेत. अगो बाय मला तर म्हणलं माझ्याकडे कंपनी आहे हे म्हणलं माझ्याकडे पैसा पाणी अमुक तमुक फळ ना हसायला निघलं वय मला मी माझ्या माग आलं इथपर्यंत मग तुमचा आवाज लय मंजूळ काय रे मेल्या मला फसितो का मला फसितो फसवलं नाही. मला फसिता का तुम्ही दोघं दोघं हा मला याच्या जाळ्यात फसिता कॉमेडी कॉमेडी करतात आम्ही कॉमेडी. कॉमेडी कॉमेडी अहो कॉमेडी करत होतो कॉमेडी. जाऊ दे संतोष भाऊ तुम्हाला माहिती आमचे काही लग्न झालेत का. हा? हा? ते उगा आपलं कॉमेडी करत होतं मस्करी थोडीफार आपली पण आम्हाला नाही करायचं बरं का हिच्याशी लग्न. नाही चले बाबा. पण मला करायचं ना. नाही बाबा आम्हाला नाही करायचं. फसवलं ग मेल्यांनी महेश बरोबर कशी चुना लावून गेले. पहिली काय लग्न करायचं म्हणून आता मला पोरगी बघ लग्नासाठी तो काय चाललं आता. अरे तुला पण पाहू मला पण पाहू मा काय वय नाही का लग्नाचं सांग बरं. चल घरी जाऊन दे. अरे बघ ना असं कुणी येतं कुणी फसत कुणी चुना लावून जात. चल बरं तुलाच पोरगी पाहून तो लग्न देते बाबा करून चल सुन आणते.